चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज शुक्रवार आहे आणि आजच्याच दिवशी पौर्णिमा। बघा, शुक्रवार आणि पौर्णिमा हे दोनही जे योग आहेत हे माता लक्ष्मीसाठी आहेत। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ते सर्वच उपाय हे प्रभावी असतात। हे सगळेच उपाय जे आहेत हे शीघ्र फलदायी असतात आणि त्यात आजपासूनच पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे। बघा, पितृपक्ष त्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल आणि पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल, हे दोनही जे उपाय आहेत हे एकत्र करण्यासाठी अतिशय मोठा योग लागतो आणि आजचा दिवस इतका मोठा आहे की या दोनही गोष्टी तुम्ही आजच्या दिवशी एकत्रित करू शकतात। बघा, आजच्या दिवशी खरं तर उपाय सेवा, मग शुक्रवारचे असतील माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असतील, पौर्णिमेचे उपाय किंवा पितृपक्षातील सर्व काही उपाय जे आहेत ते मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये खास आणि एक विशेष असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। आज रात्री तुम्हाला तुमच्या घरातून ही एक वस्तू तुम्हाला फेकून द्यायची आहे। जी गोष्ट फेकून दिल्याने, हा एक उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये भरभराट येईल, तुमच्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य संपूर्ण जाईल। बघा, आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा, सगळं काही करतोय, खूप मेहनत करतोय, खूप कष्ट करतोय, पण माझ्या घरात बरकतच येत नाही। तर हा एक उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये बरकत यायला लागेल, तुमच्या घरात पैसा यायला लागेल आणि आलेला पैसा मेन म्हणजे टिकायला लागेल। बघा, ज्यांच्याही घरामध्ये खूप जास्त दारिद्र्य आहे की ताई खूप मेहनत करतोय, कष्ट करतोय, मात्र एकही रुपया टिकत नाही, पैसेच येत नाही, पैशांवासनं अनेक कामं अडलेली आहेत, पैशांवासनं अनेक संकट आलेले आहेत, खूप प्रॉब्लेममध्ये आहेत, ताई आम्हाला पैशांची नितांत गरज आहे, त्या प्रत्येकाने आज रात्री हा उपाय नक्की करा। बघा, 8 दिवसांच्या आत तुम्हाला रिझल्ट येणार। 8 दिवस, काही लोक असेही असतात, बरेच उपाय तुम्हाला सांगत असे 24 तासांच्या आत त्याने 100% फरक येतो। तुम्हीच आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट वाचत चला, बऱ्याच कमेंट आहेत की ताई तुम्ही सांगितलेल्या उपायाने एका रात्रीत आम्हाला फरक आला, एका रात्रीत वाटलंही नव्हतं पण ही गोष्ट घडली। काहींना खूप लवकर रिझल्ट येतो, काहींना थोडंसं थांबावंही लागतं। कुठला उपाय कधी काम करेल सांगू शकत नाही, फक्त मनापासून उपाय करत चला, सांगितलेला प्रत्येक उपाय करत चला। कुठला उपाय आपल्या कुठल्या कामावरती कधी काम करेल सांगू शकत नाही। ज्यांचे जे ग्रह असतात ते खूप जास्त स्ट्रॉंग असतात, तर त्यांच्यावरती कुठलाही उपाय केला तरी तो उपाय पटकन रिझल्ट देतो। काहींचे ग्रह हे कमकुवत असतात आणि त्याच्यामुळे कुठलाही उपाय केला तरी त्याचा रिझल्ट येण्यासाठी, त्याचा अनुभव येण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो। बघा, आजचा उपाय काय आहे। आज रात्री झोपताना जेवल्यानंतर सगळं काही तुमचं जेवण वगैरे झालं, जेव्हा झोपण्याची तयारी असेल म्हणजे रात्री 12च्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला तुमच्याच घरामध्ये एक मुठभर तुम्हाला तांदूळ, म्हणजे जे पांढरे तांदूळ असतात ना, हे मुठभर तुम्हाला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत। या तांदळाच्या वरती तुम्हाला 2 फूलवाले लवंग ठेवायचे आहेत। बघा, पांढरे तांदूळ, फूलवाले लवंग आणि थोडंसं तुम्हाला मीठ, बारीक किंवा खड्यांचं मीठ असेल कुठलंही घेतलं तरी चालेल, आणि 1 हिरवी वेलची। पुन्हा एकदा सांगते, मुठभर तांदूळ, त्याच्यामध्ये थोडंसं खड्यांचं किंवा बारीक मीठ, 2 फूलवाले लवंग आणि 1 हिरवी वेलची। या सगळ्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या 4 गोष्टी तुम्हाला तुमच्या दोनही हातांच्या ओंजळीमध्ये घ्यायच्या आहेत। दोनही हातांच्या अशा ओंजळीमध्ये घेऊन ही ओंजळ तुम्हाला देवघराच्या समोर घेऊन असं बसायचं आहे। म्हणजे या ओंजळीमध्ये सगळं घेतल्यानंतर देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे। बसल्यानंतर तुम्हाला 5 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे, फक्त 5 वेळा गायत्री मंत्र। येत नसेल तर मोबाईलला बाजूला लावून द्या, गायत्री मंत्र तुम्हाला ऐकायचा आहे। ऐकल्यानंतर आणि पठण केल्यानंतर ही तेवढंच तुम्हाला फळ मिळणार आहे। ऐकल्यानंतर ही जी मूठ आहे, ह्या ज्या गोष्टी तुम्ही घेऊन बसलेल्या आहात ह्या अभिमंत्रित केल्या जाणार आहेत। ह्या सर्व गोष्टी अभिमंत्रित होणार आहेत। माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार आहे। ज्या क्षणी तुम्ही गायत्री मंत्राच्या पठणाला सुरुवात कराल, ऐकायला सुरुवात कराल, घरामध्ये ते शब्द उच्चार ऐकायला सुरुवात कराल, त्या क्षणी असदृश्य रूपाने का होईना माता लक्ष्मी तिथे नक्कीच वसलेली असेल। आणि अशा वेळेस जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छा व्यक्त करत असाल तर त्या प्रत्येक इच्छेला माता लक्ष्मी ही तथास्तु म्हणत असेल। बघा, हे म्हटल्यानंतर किंवा हे 5 वेळा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य जो प्रवेशद्वार आहे, घराचा जो मुख्य दरवाजा आहे, या मुख्य दरवाजाच्या समोर तुम्हाला उभं राहायचं आहे।
समोर तुम्हाला थांबायचं आहे। त्यानंतर ही जी ओंजळ आहे ही ओंजळ अशीच ठेवायची आहे। या ओंजळीने अशा पद्धतीने तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला अशा पद्धतीने 7 वेळा असा सर्कलने म्हणजे राऊंडने तुम्हाला हे गोल फिरवायचं आहे। गोल फिरवत असताना माता लक्ष्मीची आराधना, माता लक्ष्मीची तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तुमची जी काही इच्छा असेल, तुमची जी मनोकामना असेल किंवा धनासंदर्भातील जी काही इच्छा असेल, ही इच्छा तुम्हाला व्यक्त करत राहायची आहे। त्यानंतर घराच्या समोरच्या भागामध्ये जायचे। बघा, यासाठी घराचा मागचा भाग किंवा अजून कुठेही नाही, तर घराचा समोरचा जो भाग आहे त्या समोरच्या भागातच जायचं आहे। समोरच्या भागात जाऊन तुम्हाला तुमच्याच घरावरती ज्या गोष्टी तुम्ही हातामध्ये घेऊन अभिमंत्रित केलेल्या आहेत, म्हणजे तांदूळ, लवंग, हिरवी वेलची, ह्या ज्या गोष्टी तुम्ही अभिमंत्रित केलेल्या आहेत, या गोष्टी तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर म्हणजे घराचा जो वरचा भाग आहे, समोरचा जो भाग आहे त्याच्यावरती तुम्हाला या गोष्टी फेकून द्यायच्या आहेत। बघा, आता समजा तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, टेरेसच्या वरती जायचं आहे। तुमचा जो टेरेस असेल तो टेरेसच्या वरती जाऊन तुम्हाला खाली हे टाकायचं आहे, म्हणजे खालचा जो भाग येईल त्या भागामध्ये तुम्हाला टाकायचं आहे, म्हणजे छतच तुमचं ते होईल। तुम्ही जर खालच्या फ्लॅटमध्ये राहत असाल तर हे ऑब्विसली तुमच्या घराच्या वरच्या भागावरती पडणार आहे। फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांनी छतावरती जाऊन टाकायचं आहे, म्हणजे टेरेसवरती जाऊन तुम्हाला टाकायचं आहे। आणि जे गावाकडचे लोक राहतात तर किंवा जे चालमध्ये रूममध्ये राहतात, भाड्याचं घर असेल तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या घराचा जो छताचा, जो कौलांचा, जो पत्र्यांचा भाग आहे त्या भागावरती तुम्हाला ह्या मुठीने अशा पद्धतीने हे फेकून द्यायचं आहे। बघा, हे केल्यानंतर काय होईल, जेव्हा तुम्ही खरं तर प्रार्थना करत असाल, जेव्हा तुम्ही खरं तर तांदूळ असेल, तांदूळ असेल, लवंग असेल, वेलची असेल, ह्या सर्व गोष्टी, मीठ असेल, या सगळ्या गोष्टी ज्या त्या माता लक्ष्मीला आकर्षित आणि प्रसन्न करणाऱ्या गोष्टी आहेत। जेव्हा या गोष्टी अभिमंत्रित कराल तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करून, त्या क्षणी माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल। माता लक्ष्मी असदृश रूपाने तुमची प्रत्येक इच्छेला तथास्तु म्हणत जाईल। आणि जेव्हा तुम्ही तुमच्याच छतावरती या गोष्टी फेकणार आहात, या गोष्टीची उधळण तुम्ही तुमच्या घरावरती, तुमच्या छतावरती आज पौर्णिमेच्या दिवशी करणार आहात, तेव्हा तुमच्या घरावरती लक्ष्मी कृपा बरसेल। बघा, तुमच्या घरातील दारिद्र्य समाप्त होईल, तुमच्या घरामध्ये असलेली अवलक्ष्मी निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कृपा होईल। श्रीमंतीचे योग, श्रीमंतीचे मार्ग तुमच्या घराकडे चालून येतील। जिथे 8 दिवस 10 दिवस झाले खूप उपाय करतायत, महिना वर्षभर उपाय करतात, मात्र कुठेच काही होत नाही, घडत नाही, तिथे हा उपाय केल्यानंतर 8 दिवसांच्या आत तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल। फक्त 5 मिनिटाचं काम आहे। या 5 मिनिटाच्या कामाने तुमच्या आयुष्यामध्ये मात्र श्रीमंतीचे योग जुळून येतील, पैशांचे योग चालून होतील। कुणाकडनं पैसे घ्यायचे असेल तर तो व्यक्ती 8 दिवसांच्या आत नक्कीच तुमचे पैसे तुम्हाला परत करेल। जर तुम्हाला कुणाला पैसे परत करायचे असतील, द्यायचे असतील तर तेही योग तुमच्याकडे जुळून येतील। कर्ज खूप झालं असेल, कर्ज कुठेतरी कमी होताना दिसेल। तुमच्या आयुष्यामध्ये जी पैशांची चणचण होती ती पैशांची चणचण तुम्हाला कुठेतरी कमी झालेली दिसेल। अतिशय प्रभावी उपाय आहे हा। उपाय फक्त पौर्णिमेलाच करता येतो। आज पौर्णिमा आहे त्यामुळे आज सोडू नका, नक्कीच हा उपाय प्रत्येकाने करा आणि याचे जे जे लाभ होतील, ज्याचे जे अनुभव येतील ते नक्कीच आपल्या या चॅनलवरती शेअर करा। भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।